Hello students, you are learning the topic cell structure and organization. In this topic, you are learning about the different components of the eukaryotic cell. In today's lecture, we will discuss about the ribosomes. So ribosomes are the small granulized structures which are present in a cell. So if these ribosomes are too much small in size, but they play very much important role in functioning of the cell. So let's study about the ribosomes. See, ribosomes are the cell's protein factories because they play important role in the protein synthesis. And these ribosomes are some ribosomes are free ribosomes and some ribosomes are associated with the endoplasmic reticulum. Then ribosomes are the granular structures, and these granule like structure first observed under the electron microscope as dense particles. हे जे ribosomes आहेत त्यांचं हे granule like जे structure आहे. See in this image these ribosomes have a granule like structure आणि ह्याच्या इमेजमध्ये ही जी इमेज आहे या इमेजमधले जे रायबोझोम्स आहेत these ribosomes are attached to the endoplasmic reticulum and this image is under the electron microscope. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा रिजन बघितला तर आपल्याला असे हे रायबोझोम्स अटॅच झालेले दिसतात आणि these are the ribosomes but these are in a freely फाउंड इन अ सायटोप्लाझम. सेलमधला जो सायटोप्लाझम असतो त्यामध्ये असे हे छोटे छोटे ग्रॅन्युल लाईक स्ट्रक्चर्स दिसून येतात. तर हे जे स्ट्रक्चर आहे ग्रॅन्युल लाईक स्ट्रक्चर दिस स्ट्रक्चर फाइंड आउट बाय दी जॉर्ज पॅलाडे. जॉर्ज पॅलाडेने इन 1953 such type of structure observed under the electron microscope. Then these ribosomes are made up of ribosomal RNA and proteins. रायबोझोममध्ये दोन इम्पॉर्टंट जे कंपोनंट्स आहेत ते रायबोझोमल RNA अँड प्रोटीन्स आहेत. त्याने हे रायबोझोम्स बनलेले असतात आणि या रायबोझोमल RNA आणि प्रोटीन्सवर अजूनही काही कंपोनंट्स असतात म्हणजेच डायव्हॅलंट मेटॅलिक आयन्स असतात. मॅग्नेशियम कॅल्शियम मॅग्नेशियम असे जे आहेत ते पण असतात. पण मेन जे कंपोनंट्स आहेत ते काय आहेत रायबोझोमल RNA मीन्स RNA अँड प्रोटीन्स. अँड दीज रायबोझोम्स आर नॉट सराउंडेड बाय मेम्ब्रेन. अदर जर आपण सेल ऑर्गनेल्स बघितले तर त्यांच्यामध्ये एक आउटर मेम्ब्रेन असतं पण यांच्यामध्ये कोणतंही आउटर मेम्ब्रेन नसतं. आता जॉर्ज पॅलाडेने फर्स्ट टाईम हे ग्रॅन्युल लाईक स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं पण ॲक्च्युली जे रायबोझोम्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर त्यांचं फंक्शनिंग कसं होतं ते व्यंकटरमण रामकृष्णन यांनी फाइंड आउट केलं. हा पॉईंट आपण नंतर बघूया. आता हे जे रायबोझोम्स आहेत हे रायबोझोम्स द फंक्शन ऑफ रायबोझोम इज प्रोटीन सिंथेसिस. सो रायबोझोम्स आर साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस अँड दे यूज जेनेटिक इन्फॉर्मेशन टू सिंथेसाइज द प्रोटीन्स. हे जे रायबोझोम्स आहेत ती जेनेटिक इन्फॉर्मेशन यूज करतात. म्हणजेच हे रायबोझोम्स आहेत ते न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियसमधला जो न्यूक्लियोलस आहे तिथून प्रोड्यूस केले जातात आणि तिथून जी मिळणारी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ते वेगवेगळे प्रोटीन्स तयार करण्यासाठी म्हणजे सेलच्या फंक्शन वाईज जी काही प्रोटीन्स गरजेची असतात सेलला त्यानुसार ती प्रोटीनचं सिंथेसिस रायबोझोम्स करतात. सी दिस स्ट्रक्चर इन दिस स्ट्रक्चर यू कॅन ऑब्झर्व दॅट these ribosomes has a large subunit. This is a large subunit and this is a small subunits. आणि हे लार्ज आणि स्मॉल सबयुनिट एकत्र येऊन एक रायझोम तयार झाला आहे आणि हा रायझोम काय करतो आहे तर हे प्रोटीन फॉर्म करतो आहे. ग्रोईंग प्रोटीन चेन एक प्रोटीन चेन इथून काय होते फॉर्म होती आहे. मग हे रायबोझोम्स असतात ती जेनेटिक इन्फॉर्मेशन असतात ती यूज करून हे प्रोटीन सिंथेसिस करत असतात. देन व्यंकटरमण रामकृष्णन. आता फर्स्ट टाईम पॅलाडे जॉर्ज पॅलाडे यांनी ग्रॅन्युल लाईक स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर. पण त्यानंतर व्यंकटरमण रामकृष्णन वन नोबेल प्राइज इन केमिस्ट्री इन द इयर 2009 फॉर एक्सप्लेनिंग द स्ट्रक्चर अँड वर्किंग ऑफ रायबोझोम्स. व्यंकटरमण रामकृष्णन यांनी हे जे रायबोझोम्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचं वर्किंगचा जो स्टडी केला त्यासाठी त्यांना नोबेल प्राईज मिळालं. इट इज इन अ केमिस्ट्री. व्हाय दीज Nobel Prize in a chemistry because for to explain the structure and working of the ribosomes
The scientist Venkatraman Ramakrishnan along with Jonath and Thomas Stage, they use chemical methods, different procedures. They use chemical procedures to explain the structure of the ribosomes. Okay, and these Venkatraman Ramakrishnan, he shared the prize with Jonath इस्रायल अँड थॉमस स्ट्रीट्स फ्रॉम USA यांच्यासोबत हे प्राईज त्यांनी शेअर केलं. ओके, सो ही इज थॉमस ए स्ट्रीट्स अँड योनथ. ओके, देन द यूकॅरियोटिक रायबोझोम्स. आता हे जे रायबोझोम्स असतात ते फाउंड इन बोथ द टाईप ऑफ cells, in eukaryotic cell and also in a prokaryotic cell. So the ribosome which is found in eukaryotic cell, so it is eukaryotic ribosomes are 80S type. यूकॅरियोटिक सेलमधला जो रायबोझोम असतो तो 80S टाईपचा असतो, वाईल द प्रोकॅरियोटिक रायबोझोम्स आर 70S टाईपचा असतो. हियर एस युनिट इज स्टँड्स फॉर सेडिमेंटेशन कोएफिशियंट. हे जे युनिट आहे एस हे सेडिमेंटेशन कोएफिशियंट इंडिकेट करण्यासाठी वापरलं जातं. इट इज अ स्वेडबर्ग युनिट. S represents Swedberg. Okay, so it indirectly is a measure of density and size. त्या रायबोझोम्सचा जो सेडिमेंटेशन रेट आहे, सेडिमेंटेशन नंतर त्या रायबोझोमची डेन्सिटी आणि साईज मेजर करण्यासाठी हे स्वेडबर्ग युनिट यूज केलं जातं. सो बोथ 70S अँड 80S रायबोझोम्स आर कंपोज्ड ऑफ 2 सबयुनिट्स. आपण जे मगाशी बघितलं लार्ज सबयुनिट अँड स्मॉल सबयुनिट, ह्या दोन्ही जे सबयुनिट्स आहेत हे दोन्ही टाईपच्या सेल्समध्ये दिसून येतात. सो सी, दिस इज अ यूकॅरियोटिक सेल अँड दिस इज अ प्रोकॅरियोटिक सेल. इन बोथ द टाईप ऑफ सेल्स देअर आर रायबोझोम्स. ओके, देन प्रोकॅरियोटिक सेल अँड यूकॅरियोटिक सेल्स हॅव 70S अँड 80S. आता त्यांचं कंपोजिशन कसं असतं ते आपण बघूया. आता हे जे स्मॉल सब युनिट आहे, दिस इज अ स्मॉल सब युनिट, तर याचं कंपोजिशन बघूया. दिस सब युनिट इज ऑफ 30S सब युनिट. त्याला काय म्हटलं जातं, 30Sचं असतं ते स्वेडबर्ग युनिट, 30 स्वेडबर्ग. आणि त्याच्यामध्ये आता आपण बघितलं की जो रायबोझोम असतो इट इज मेडअप ऑफ रायबोझोमल RNA अँड प्रोटीन्स. सो इन स्मॉल सब युनिट देअर आर 16S रायबोझोमल RNA अँड 21 proteins. And in case of eukaryotic cell, the small subunit is composed of 18S RNA and 33 proteins. After that, this large subunit. So this large subunit is consist of 23S rRNA, then 5S rRNA and 34 proteins. आता याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे rRNA दिसत आहेत. And in a 60S type of subunit, there are 20S rRNA, 5.8S rRNA, 5S rRNA and 50 proteins. आता हे जे rRNA आहेत मीन्स रायबोझोमल RNA आहेत, हे जे वेगवेगळे आपल्याला दिसत आहेत ते न्यूक्लियोटाइड्सच्या नंबरवरती डिपेंड असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे लार्ज सब युनिट जो आहे यूकॅरियोटिक सेल्स, त्यामध्ये इथे 28S rRNA आहेत, म्हणजेच त्याच्यामध्ये 4718 न्यूक्लियोटाइड्स आहेत. तसंच 5.8मध्ये वेगळा नंबर असणार न्यूक्लियोटाइड्सचा, 5Sमध्ये वेगळा नंबर असणार rRNAचा. असे वेगवेगळे rRNA असतात, त्यांच्यामध्ये न्यूक्लियोटाइड्सचा नंबर हा वेगवेगळा असतो. आता हे जे दोन्ही सब युनिट आहेत ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते काय फॉर्म करतात, तर एक कंप्लीट रायबोझोम फॉर्म करतात. आणि हा कंप्लीट रायबोझोम जेव्हा मेजर केला जातो तेव्हा प्रोकॅरियोट्सचा जो रायझोम असतो इट इज 70S टाईप ऑफ असतो आणि यूकॅरियोटमधला जो रायबोझोम असतो तो 80S टाईपचा असतो. कारण प्रोकॅरियोटिक सेलमधले जे सब युनिट्स आहेत त्यांचं जे कंपोजिशन आहे रायबोझोमल RNA आणि प्रोटीन्सचं ते वेगळं आहे आणि यूकॅरियोटिकमधलं कंपोजिशन आहे ते वेगळं आहे. आणि आपण इथे बघितलं की आता फॉर एक्झाम्पल प्रोकॅरियोट्स 30 + 15 80 झालं, पण टोटल किती असते 70S. आता ही जी 70S आहे आपण डायरेक्टली ॲग्रिगेशन करायला गेलो, सम करायला गेलो तर तो जो रूल आहे तो इथे अप्लाय होत नाही. कारण जेव्हा हे दोन्ही सब युनिट्स एकमेकांमध्ये बाइंड होतात तेव्हा आपण जे रायबोझोम्स आहेत ते स्वेडबर्ग युनिटने म्हणजे डेन्सिटी
मेजर करत असतो डेन्सिटी आणि त्याची साईज. त्यामुळे जेव्हा ते एकमेकांमध्ये बाइंड होतात तेव्हा त्यांचा काही पार्ट हा सेडिमेंट होतो, एकदम एकमेकांमध्ये बाइंड होतो. त्यामुळे तो जो त्याचा सर्कम्फरन्स आहे, त्याचा जो एरिया आहे, साईज मोजली जाते ती कमी होते. तसंच ATSमध्ये पण तेच होतं. 40 + 60 100, बट हिअर टोटल इज ATS. इथे पण तेच होतं. जेव्हा ते दोन सब युनिट्स एकमेकांमध्ये बाइंड होतात तेव्हा त्याचं सेडिमेंटेशन झाल्यामुळे, बाइंड झाल्यामुळे त्याचं जेव्हा साईज मेजर केली जाते तेव्हा ती ATSची इंडिकेट केली जाते, ATS मेजर होते. So this is about the 70S and 80S type of ribosomes. Then ribosomes in cytoplasm are either found attached to outer surface of rough endoplasmic reticulum. आता हे जे रायबोझोम्स आहेत ते रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेसला अटॅच असणारे पण असतात आणि काही रायबोझोम्स असतात ते फ्रीली सस्पेंड होत असतात सायटोप्लाझममध्ये. आता इथे आपण बघू शकतो हा जो रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे तो इथे मॅग्निफाय करून बघितला तर इथे काय असतात ते हे जे स्ट्रक्चर्स आहेत, दीज मेम्ब्रेन्स मीन्स द सिस्टर्नी ऑफ द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आर स्टडेड विथ द रायबोझोम्स. त्यांच्यावरती रायबोझोम्स आहेत म्हणून हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे ते न्यूक्लियसच्या जवळ असतं, म्हणजे न्यूक्लियसला कनेक्टेड असतं, कारण न्यूक्लियसमधूनच रायबोझोम्स येत असतात. आणि इथे आपण बघू शकतो इथे जे डॉटेड स्ट्रक्चर्स आहेत, हे जे स्ट्रक्चर्स आहेत ते फ्रीली सस्पेंड झालेले रायबोझोम्स आहेत सायटोप्लाझममध्ये. त्यानंतर काही आता आपण सेलमध्ये बघितलं की मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स यांच्यामध्ये स्वतःचं असं जेनेटिक मटेरियल असतं. त्याचप्रमाणे यांच्यामध्ये दे ऑल्सो कंटेन्स देअर ओन रायबोझोम्स अँड दीज ओन रायबोझोम्स आर 70S type. This in eukaryotic cell the cytoplasm which are present in nucleus and also in a cytoplasm are ATS type, but these cell organelles mitochondria and plastids contain 70S type of ribosomes because according to the endosymbiotic theory these two organelles means the mitochondria is nothing but the aerobic bacteria which is engulfed during the evolution of the eukaryotic cell, and also the plastids means the chloroplasts. These is nothing but the photosynthetic bacteria which is also engulfed, means phagocytosis process takes place during the development, during the evolution of the eukaryotic cell. त्यामुळे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये म्हणजेच ह्या काय होत्या, बॅक्टेरियाच होत्या आधी, एरोबिक बॅक्टेरिया आणि फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. आणि प्रोकॅरियोटिक सेल ह्या कशा आहेत तर बॅक्टेरियामध्ये दिसून येतात, त्यांच्यामध्ये सुद्धा 70S टाईपचे रायबोझोम्स होते. त्यामुळे हे जे मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा 70S टाईपचे रायबोझोम्स दिसून येतात. Then bound ribosomes generally produce proteins that are transported outside the cell after processing in endoplasmic reticulum and Golgi body. See in this image these are bound ribosomes. आता हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या सिस्टर्नी आहेत तर त्यांच्यामध्ये बाउंड रायबोझोम्स आहेत ते त्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्ट केले जातात आणि हे जे प्रिपेअर्ड आहेत म्हणजे बाउंड रायबोझोम्समधलं जे मटेरियल आहे ते मॉडिफाय करायचं असेल तर ते गोल्गी ॲपरेटसकडे जाते आणि तिथून हे जे स्ट्रक्चर्स आहेत ते सेलमध्ये किंवा सेलमधल्या अदर ऑर्गनेलकडे किंवा आउटसाईड द सेल ट्रान्सपोर्ट केले जातात. आता फॉर एक्झाम्पल बाउंड रायबोझोम्स आर ऑफ ॲसिनार सेल्स ऑफ पॅनक्रियाज. आता पॅनक्रियाजमध्ये जे ॲसिनार सेल्स असतात ते ॲसिनार सेल्स प्रोड्यूस पॅनक्रियाटिक डायजेस्टिव्ह एन्झाइम विच इज युजफुल इन डायजेशन प्रोसेस. ओके, so these bound ribosomes also secretes the different enzymes which are useful in activities which are takes place outside the cell. Then these are the free ribosomes. This is a protein, intracellular protein which is cell madla's protein. Okay, intracellular protein. Then पॉलीरायबोझोम्स. आता इथे या इमेजमध्ये बघू शकता हे जे प्रोटीन्स हे जे रायबोझोम्स आहेत तर हे जे रायबोझोम्स असतात ते एकमेकांना बाइंड होतात. पण कुठे बाइंड होतात तर हे एकमेकांना जेव्हा येऊन जॉईंड होतात तर mRNA स्ट्रँडवरती हे एकमेकांना येऊन जॉईंड होतात. सो फ्री रायबोझोम्स कम टुगेदर अँड फॉर्म अ चेन कॉल्ड पॉलीरायबोझोम्स. mRNAवरती हे बाइंड होऊन एक लाँग चेन, ही mRNAची चेन आहे त्याच्यावरती हे फ्री रायबोझोम्स बाइंड झाले आणि त्यांनी एक कंटिन्युअस अशी लाँग चेन फॉर्म केली, त्याला म्हणायचं पॉलीरायबोझोम्स.
So these polyribosomes are also useful for the protein synthesis. आणि त्यांनी हे काय केलं आहे, प्रोटीन सिंथेसिस केलं आहे. देन फ्री रायबोझोम्स, आता जे फ्रीली आपल्याला सायटोप्लाझममध्ये दिसून येतात रायबोझोम्स, सच फ्री रायबोझोम्स जनरली प्रोड्यूस एन्झायमॅटिक प्रोटीन्स. सी ऑल एन्झाम्स आर द प्रोटीन्स, जेवढी काय एन्झाम्स आहेत ती प्रोटीन आहेत. ओके, बट ऑल प्रोटीन्स आर नॉट दी एन्झाम्स. आता जेवढी एन्झाम्स आहेत ती प्रोटीन्स आहेत. ओके, सो दॅट आर युज्ड अप इन सायटोप्लाझम लाईक एन्झाम रिक्वायर्ड फॉर ब्रेकडाऊन ऑफ शुगर. आता जे शुगर आहे त्याचं ब्रेकडाऊन म्हणजे C6H12O6 याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी लागणारं जे एन्झाम आहे ते या फ्री रायबोझोम्सपासून घेतलं जातं, म्हणजे फ्री रायबोझोम्स प्रोड्यूस करतात. देन बोथ टाईप ऑफ रायबोझोम्स कॅन इंटरचेंज पोझिशन अँड फंक्शन. हे दोन्ही टाईपचे जे रायबोझोम्स असतात हे रायबोझोम्स दे कॅन इंटरचेंज देअर पोझिशन अँड फंक्शन. ओके, then number of ribosome is high in cells actively engaged in protein synthesis. आता जी सेल ॲक्टिवली एंगेज असते म्हणजे ॲक्टिवली प्रोटीन सिंथेसिस करते लार्ज अमाऊंटमध्ये, अशा सेल्समध्ये रायबोझोम्सचा नंबर जास्त असतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी रायबोझोम्स. थँक्यू.